नमस्कार. तर आज आपण चटपटीत अशी लसुणी मेथी करणार आहोत. अशी जर मेथीची भाजी केली तर लहान मुलं देखील आवडीने खातात. अजिबात कडू लागत नाही. तर आता वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक गड्डी मेथी घेतलेली आहे. ती स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारं वाटण तयार करण्यासाठी मी इथे 2 चमचे तीळ, 2 चमचे फुटाण्याची डाळ आणि 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर इथे कढईत मी 1 चमचा तेल टाकलं आहे. त्या तेलात आता मी या सर्व वस्तू व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेणार. तुम्ही ते फुटाण्याच्या डाळाच्या ऐवजी बेसन पीठ देखील वापरू शकता. तेही थोडंसं कोरडंच भाजून घ्यायचं वेगळं. मेथीची भाजी सहसा मुलं खात नाही. मग अशा पद्धतीने केली की ते आवडीने खातात. तर शेंगदाणे वगैरे छान भाजून झालेत. ते आता थंड होण्यासाठी एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेते. हे सगळं थंड होईपर्यंत मी आता मेथीची भाजी अर्धवट अशी शिजवून घेते. कढईत मी आता इथे 2 चमचे तेल घातलंय. तेल तापलं की त्यात मी आता बारीक कट करून घेतलेला लसूण घालते आणि अर्धा चमचा जिरं देखील मी घातलेलं आणि चिमूटभर हिंग टाकला आहे. आता हे छान परतलं की त्यात मी आता ही मेथीची भाजी टाकून घेते. मेथीची भाजी ही मी कापलेली नाही, डायरेक्टच शिजवून घेते. कारण ती आधीच शिजून थोडीशीच होऊन जाते. तुम्ही बघू शकता इथे मेथीची भाजी शिजून झाली आहे. आता जे मी वाटण करण्यासाठी थंड करायला ठेवलं होतं, त्याची मी आता अशा प्रकारे पेस्ट करून घेतली आहे. पाणी टाकून ते मी वाटून घेतलं आहे. स्मूथ असं पेस्ट तयार झालेली. मेथीची भाजी शिजून ही एकच डिश झालेली आहे आणि कच्ची असते तेव्हा ती खूप जास्त दिसते. इथे आता मी कढईत पुन्हा 2 चमचे तेल टाकलं आहे. मोहरी, जिरं आणि लसूण, कारण ती लसुणी मेथी म्हटल्यावर त्याला लसूण हा जास्तच प्रमाणात लागतो. आणि इथे मी एक कांदा बारीक कापून घेतला होता. तो देखील मी लालसर होईपर्यंत परतून घेते छान. कांदा परतण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे, जेणेकरून कांदा हा लवकर परतेल. आणि 1 चमचा इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे. हळद घातली आहे आणि अर्धा चमचा धनेपूड देखील मी वापरलेली आहे. जे वाटण तयार केलं होतं ते तेलात पहिले छान परतून घेते. ते वाटण परतलं की मग त्यात मेथीची भाजी टाकणार आहे. मेथीची भाजी देखील व्यवस्थित मिक्स करून घेते. ती व्यवस्थित मिक्स झाली की मग तेच जे मिक्सरचं भांडं होतं त्यात मी थोडंसं पाणी टाकून त्यात पुन्हा टाकते ते. खूप जास्त पाणी नाही टाकायचं आहे. 1 कप पाणी हे पुरेसं होतं. चवीनुसार त्यात मी आता मीठ घातलं आहे. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक 10 मिनटं पुन्हा शिजवून घेते भाजी. तर इथे आपली छान लसुणी मेथी तयार झालेली आहे. तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा. जे मेथी खात नसतील ते आवडीने ही अशी लसुणी मेथी मागतील. धन्यवाद.